खमंग झणझणीत तर्रीदार वांग्या बटाट्याची भाजी। आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती आणि खूपच चविष्ट वांग्या बटाट्याची भाजी। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, लक्ष्मी एसेन्शियल रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर साहित्य पाहूया। मी इथे 2 बटाटे, पाव किलो वांगी, 1 टमाटर, 2 कांदे घेतलेले आहे। इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 3 चमच तीळ घेतलेले आहे, 2 टेबलस्पून लाल तिखट घेतलेले आहे, धने जिरे पावडर 1 चम्मच घेतलेला आहे, गरम मसाला 1 चम्मच घेतलेला आहे, काळा मसाला 1 चम्मच घेतलेला आहे, 1 चम्मच जिरे घेतलेले आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक लसूण घेतलेले आहे। चवीपुरते मीठ आहे आणि थोडंसं गूळ घेतलेलं आहे। मी इथे एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण वांगे कापून घेऊया। वांग्याचं देठ काढून टाकायचं आहे आणि वांगे कापून घ्यायचे। अशाच प्रकारे आपण सगळे वांगे कापून घेणार आहोत। आता आपले वांगे कापून झालेले आहे, मीठ टाकून पाण्यात ठेवूया। आता आपण बटाटे पण छिलून कापून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण बटाटे कापून घ्यायचे आहे। असे बटाटे कापून घेतल्याने वांगे बटाट्याची भाजी दिसायला पण छान दिसते आणि चविष्ट लागते। बटाटे कापून आता पाण्यात ठेवूया, म्हणजे काळे पडणार नाही। कांदे पण आपण असेच बारीक बारीक कापून घ्यायचे आहे। टमाटर पण आपण बारीक कापून घेऊया। इथे आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती गरम व्हायला। आता आपण खोबरं भाजून घेऊया। शेंगदाणे पण आता भाजून घेऊया। शेंगदाणे पण आपले भाजून झालेले आहे। तीळ पण आपण थोडेसे भाजून घेऊया। आता आपण भाजून घेतलेलं खोबरं मिक्सर मध्ये टाकून वाटून घेऊया। खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे, संगती वाटलं तर जाड राहते म्हणून। आता आपण शेंगदाणे आणि तीळ टाकून बारीक करून घेऊया। हे बघा, आता वाटून झालेलं आहे। आता आपण अद्रक लसूण मिरची खलबत्त्यात वाटून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे वाटून घ्यायचं। जास्त बारीक नाही करायचं, जाडसरच वाटून घ्यायचं। आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती, आपण फोडणी तयार करूया। 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता आपण राई जिरे टाकणार आहोत। हे बघा, राई टाकलेलं आहे। राई फुलले की मग जिरे टाकूया। हे बघा, राई फुललेले आहे। आता आपण जिरे टाकूया।
जिरे आणि राई थोडेसे परतून घ्यायचे, चांगले फुलू द्यायचं. मग आता आपण कांदा टाकूया. हे बघा राई जिरे फुललेले आहे. आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा पण आपण लालसर भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं. थोडस कलर चेंज होऊ द्यायचा. हे बघा अशा प्रकारे कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा आपला लालसर झालेला आहे. आता आपण टमाटर टाकूया. टमाटर आणि अद्रक लसूण पण टाकूया त्याच्यात. चांगलं भाजून घेऊया, तेलामध्ये चांगले परतून घेऊया. हे बघा अशा प्रकारे टमाटे आणि कांदे चांगले मऊ झाले पाहिजे. हे बघा आता आपले कांदे टमाटे भाजून झालेले आहे. आता आपण सुके मसाले टाकून घेऊया. हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, काळा मसाला, गरम मसाला, सगळे मसाले टाकून झालेले आहे. चांगले तेलात परतून घ्यायचं, तेल सुटूस्तर. हे बघा अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे. आता आपण बटाटे टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. हे बघा अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक वाफ येऊ द्यायची. हे बघा एक वाफ आलेली आहे. बटाटे थोडेसे मऊ झालेले आहेत. आता आपण वांगी टाकून घेऊया. हे बघा वांगी टाकून घेऊया. चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. चांगले तेलामध्ये परतून घ्यायचं. मग थोडस पाणी टाकून वांगे आणि बटाटे शिजून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपण थोडस पाणी टाकून वांगे बटाटे शिजून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे पाणी टाकून झालेलं आहे. आता 2 ते 3 मिनिटं आपण झाकण लावून शिजून घ्यायचं. हे बघा आपण बघूया वांगे शिजले का नाही, बटाटे वांगे शिजले का नाही आपण चेक करूया. आता आपण वाटलेला मसाला टाकून घेऊया. खोबरं, तीळ आणि शेंगदाणे. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि चवीपुरते मीठ टाकूया. गूळ थोडस टाकूया. झाकण लावून 1-2 वाफ काढूया. झाकण लावलेलं आहे. आता आपण 1-2 उकळी येऊ द्यायचं. मग आपली भाजी तयार आहे. हे बघा आता आपली भाजी तयार आहे. आता आपण कोथिंबीर टाकून सर्व करूया. ही भाजी चपाती सोबत, ज्वारीच्या भाकरी सोबत, भातासोबत आवडीने खातात. चविष्ट लागते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.